काल मी एक ऑर्सन वेलस जो फिल्म मेकर आहे त्याचा अगेन एक इंटरव्ह्यू बघत होतो. तर त्याच्यामध्ये ऑर्सन वेलस म्हणजे ज्यानं सिटिझन केन नावाचा सिनेमा काढला होता 1940च्या दशकात. आणि इट इज कन्सिडर्ड टू बी दी ग्रेटेस्ट पीस ऑफ सिनेमा. आणि त्यावेळेला ऑर्सन वेलेस वॉज 26 इयर्स ओल्ड, 26 वर्षाचा मुलगा होता. आणि त्याला इंटरव्ह्यूवरनं त्याला विचारलं की तुला कसं कळलं की यू आर गोइंग टू मेक सच अन इन्क्रेडिबल पीस ऑफ आर्ट. आणि त्याचं उत्तर त्याला असं होतं की आय डिड नॉट. आय वॉज डम्ब इनफ टू नॉट नो व्हॉट कॅनॉट बी डन. आणि दॅट इज सच अ पॉवरफुल स्टेटमेंट. तो असंही त्याच्यात म्हणाला की ग्रेग टोलन म्हणून त्याचा सिनेमॅटोग्राफर होता, तो त्याच्याकडे त्यावेळेला आला. आणि ही वॉज त्यावेळेचा प्रथितयश सिनेमॅटोग्राफर होता, म्हणजे व्हेरी वेल नोन. अँड धिस पर्सन वॉज व्हेरी यंग आणि नॉट नोन. आणि ही केम अँड सेड की आय वॉन्ट टू वर्क विथ यू. आणि ही वॉज व्हेरी ऑर्सन वेलेस वॉज व्हेरी कन्फ्युज. ही वॉज लाईक की आय एम सच अ न्यू पर्सन, व्हाय वुड यू वॉन्ट टू वर्क विथ मी. तर त्यावेळेला त्यानं असं उत्तर दिलं की बिकॉज यू डोंट नो व्हॉट कांट बी डन. आणि अगेन सच अ पॉवरफुल स्टेटमेंट की द वे टू गेट थिंग्स डन इज टू नॉट नो हाऊ दे कॅन ऑर कॅनॉट बी डन. आणि अ, तो जो डमनेस किंवा तो जो इग्नोरन्स आहे दॅट बेसिकली मेक्स थिंग्स हॅपन. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट.